माझं नाव सागर भरत करंजेकर, राहणार नांदूर खंडाळा. आमचा नांदूरमध्ये जमीन असल्या आहे, तर तिथं नितीन भागवत हा व्यक्ती ना आम्ही जमीन घेतल्यापासून आम्हाला त्रास देतो. रस्त्याने जाता येता रस्त्याने आमच्याकडे बघतो. त्याचा पोरगा म्हणला तुझा मर्डर करतो. त्याचा पोरगा जगदीश भाऊ त्याचा, गणेश भागवत, नितीन भागवत आणि पवन भागवत यांनी आम्हाला काल अमानुषपणे मारहाण केली. माझ्या आईला त्यांनी दगडाने पोटात मारले आणि माझ्या सुद्धा डोक्याला टाके पडेपर्यंत मारले. आणि आम्हाला आता ज्यांनी दवाखान्यात आणलं गाडीने, त्याला सुद्धा फोन करून म्हणे तुम्ही कसं काय त्याला दवाखान्यात नेलं. ते माणसं म्हणजे अजूनपर्यंत लोकशाहीला मानतात की नाही हाच लय मोठा प्रश्न आहे. ते अजून त्यांच्या वेगळीच दुनियेत जगू राहिले. ज्यांनी आम्हाला गाडीने आणलं त्याला फोन करून म्हणे तुझी गाडी पेटवून देऊ, असं करू तसं करू. म्हणजे आम्ही जी वावर ज्यांच्याकडून पेरून घेतली त्यांना सुद्धा तुम्ही कसं काय त्यांच्याकडे येता असं तसं. म्हणजे आम्हाला डायरेक्ट असं वाळीत टाकण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. तुमची लाईन फोडू, तुमची लाईट तोडू, अशा धमक्या देतात आम्हाला. असं अमानुषपणे माझ्या आईला मारलंय. तिला उठता पण येत नाही, बसता पण येत नाही. दगडांनी मारलंय त्या जगदीश भागवतनी. आणि वरून म्हणला तुझा मर्डर करतो, तू गारगाव मध्ये दिस, नांदूर मध्ये दिस. गणेश भागवत म्हणला तू नांदूर मध्ये दिस, तू हातपाय मोडून टाकतो. तो कोणत्या संघटनेसाठी काम करतो, काहीतरी वेगळंच बोलतो. म्हणला तुझ्याकडे फक्त इथून एकदा बी त्यांनी आमच्या घरापाशी, आम्ही हे वावर घेतलं, आमच्या घरापाशी येऊन आम्हाला दमबाजी केली. म्हणला तुझ्याकडे बघतो, माझ्या मामाच्या पोराला म्हणला तुझ्याकडे बघतो. आणि आता बी हे एवढं सगळं प्रकरण झालंय. त्या गाडीवाल्याला त्यांनी दम दिलाय. अमोल कापसे म्हणून नावे, त्याचा मेवना आहे नितीन भागवतचा. तर म्हणला तुमच्याकडे बघतो. आता बी म्हणला कधी बी गारगाव मध्ये भेटा म्हणे, तुमचा मर्डर टाकतो म्हणे. म्हणजे त्याच्यावर लोकशाहीला जर खरंच लोकशाही असेल तर आम्हाला न्याय भेटावा बस.